रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या सारंग या गावी शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित आणि ग्रामस्थांनी तहसील कार्यालय खालापूर समोर एक दिवसीय आंदोलन केले। तालुक्यातील क्लेरिजेस SEZ तालुक्यातील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परत द्याव्यात, कंपनीसाठी लागणारे मनुष्यबळ, अवजार साहित्य, साधन सामुग्री, इतर कामे संस्थेस मिळावीत, स्मशानभूमी परिसरातील कुंपण हटवून जागा खुली करावी, खोकर तलावातील जागेवरील सिमेंट पोल उभे करून केलेले अतिक्रमण हटवावे, गुरचरण शासकीय जमीन गावास परत करावी अशा मागण्यांसाठी सारंग ग्रामस्थांनी कामगार नेत्या कुमारी श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले। आपण खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर सारंग ग्रामस्थांच्या समवेत त्यांच्या जमिनीमध्ये 350 एकर जमिनीमध्ये एक क्लेरिस कंपनी नावाने एक मोठा टाउनशिपचा प्रकल्प येऊ घातलेला आहे आणि फार पूर्वीपासून त्या गोष्टीचं नियोजन होतं, परंतु आता खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांची वीट टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते काम सुरू, त्या प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता, परंतु त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये आदरणीय दिबा पाटील साहेब, श्याम म्हात्रे साहेब यांनी जो काही आदर्श आपल्याला या ठिकाणी घालून दिलेला आहे की ज्या ठिकाणी शेतकरीची जमीन जाते तो त्या ठिकाणी त्याच्या भविष्यातील पुढच्या पिढीच्या घासापासून मुक्त होत असतो आणि त्यांच्या पिढीला, त्यांना मूळ शेतकऱ्यांना रोजगार मिळावा, त्यांना हाताला काम मिळावं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा। आणि मोबदल्या या विषयावर मी आता बोलणार नाही, परंतु त्यांना आता चाललेल्या प्रत्यक्ष सहभाग कामामध्ये असावा आणि या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांची जी बोलणी चालू होती त्यामध्ये एक समिती स्थापन झाली शेतकऱ्यांची आणि त्या शेतकरी समितीला ते संपूर्ण काम देण्यात येईल असं खोटं आश्वासन या कंपनीने त्या काळामध्ये दिलं आणि आज त्याची पूर्तता करत असताना अनेक गोष्टींना टाळाटाळ करताना कंपनी दिसते आणि कंपनीचं काम हे वॉर फुटिंगवर सुरू झालेलं आहे, परंतु कामगारांच्या हातामध्ये, शेतकऱ्यांच्या हातामध्ये फक्त दगड लागलेले आहेत। त्यांना तुम्ही राबवून आणि त्यांना शोषण करण्याच्या हेतूने कंपनीचा बघण्याचा दृष्टिकोन आहे की या ठिकाणी त्यांनी यावं, झाडू काढावी, खोदकाम करावं, तर ते त्या पद्धतीतले लेबर असतील तर ते देखील करतील, परंतु आपल्या भागातले आता शेतकरी विविध व्यवसायामध्ये आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्या ठिकाणी न्याय मिळावा या अर्थाने खऱ्या अर्थाने आंदोलन पुकारलेलं आहे। क्लेरिजेस कंपनी जी आहे ही कंपनी गेले 25 वर्ष आमच्या जमिनी घेतल्यात। या जमिना एकदम कवडी मोलाच्या भावात घेतलेल्या आहेत, आलं का लक्षात। आणि हा जो मालक आहे रायचंद, मालक म्हटल्यापेक्षा हे जे सगळं सांभाळतो जे क्लेरिजेस कंपनी, त्यांनी जे एक दुबईची कुठली तरी कंपनी आहे त्या कंपनीशी जॉईंट व्हेंचर केलं आहे असं आम्हाला समजलं आहे आणि त्यांनी काम चालू केलं आहे, क्लेरिजेस कंपनी काम चालू केलं आहे। आमच्या फक्त मागण्या काय आहेत की आम्हाला स्थानिक जे भूमिपत्र आहेत त्यांना आमचा 22.5% जो विषय तो पण आहे, आमच्या स्थानिकांना नोकऱ्यांचा विषयसुद्धा आहे, त्याच्यामध्ये जो येणारा जो काम असेल तो आमच्या सोसायटीला काम मिळावा ही प्रथम मागणी तर आमची आहेच। दुसरी गोष्ट, आमचं जे स्मशानभूमीला जे कंपाऊंड टाकलं आहे, आमचं जे गुरचरणाची जे जागा त्यांनी घेतलेली आहे ती जागासुद्धा आम्हाला मिळावी रिटर्न। बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि आमचं एकच मागणी आहे की त्यांनी शांततेमध्ये आमचे हे प्रश्न सोडवावा। नसेल तर आम्हाला, म्हणजे तुम्हाला पत्रकारांनासुद्धा माहिती आहे किंवा तहसीलदारालासुद्धा माहिती आहे किंवा पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा माहिती आहे आम्ही काय आहेत आणि काय हे सांगायला नको, कारण मागच्या बऱ्याच वर्षाचा अनुभव पोलिसांना, प्रशासनाला आहे। कारण आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर मला खूप महाग पडेल, जास्त काय बोलायची उगाच आहेत दिवस बोलायला। आणि आमची एकच मागणी की लवकरात लवकर 1-2 दिवसामध्ये त्यांनी आमचे मार्ग आणि प्रश्न सोडवावेत एवढीच विनंती करतो मी। जमिनी आमच्या घेतलेल्या आहेत कंपनीने, त्या कंपनीचं जो आता काही जो काम होतो आहे तो काम आमच्या सोसायटीवर म्हणून द्यावी, पहिली मागणी। दुसरी मागणी, जो त्यांनी तो स्मशानभूमीचा हे केलेला आहे बंदिस्त, तो त्यांनी बंदिस्त तोडावं। तिसरी मागणी आहे का तलावामध्ये त्यांनी जो अतिक्रमण केलेला आहे तो अतिक्रमण हटवावा। चौथी मागणी आहे, गुरचरण आमची जी हडप केलेली आहे ती गुरचरण आम्हाला परत द्यावी गावाला। या आमच्या 4 मागण्या आहेत। त्या मागण्या आम्ही गेली 1-1.5 वर्ष आम्ही सातत्याने ते मागण्या मानत आहोत, पण ही कंपनी प्रशासक आमचा कोणत्याही प्रकारचं ऐकत नाही। न ऐकल्यामुळं आम्हाला आज हे धरणे आंदोलन करण्यासाठी आम्हाला हे भाग पाडण्यात आले आणि आमच्या नेत्या, कामगार नेत्या श्रुतीताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आंदोलन करीत आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।